हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजची आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आज दुपारी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. आणि हे जे तुम्हाला मागे वॉलपेपर दिसते, तर याचा व्हिडिओ बनवला आहे, पण तो सापडत नाही आहे. तोही एडिट करायचा आहे मला, तर हे मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे. आणि थोडं हे बाजूचं शिल्लक राहिलेलं आहे, तर आत्ताच जस्ट पार्सल आलेलं आहे. तर हे आलेलं आहे, कमी पडलाय तो थोडासा काय म्हणतो आपण, वॉलपेपर थोडासा कमी पडला, तर मी परत ऑर्डर केला होता. तर आता हाही लावते आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते सध्या कसं झालेलं आहे. सकाळपासून इतकं उकडत होतं, इतकं गरम होत होतं आणि कडक ऊन पडलेलं होतं. आणि आता तुम्हाला दाखवते वातावरण कसं झालेलं आहे ते. खूप जोरात हवा सुरू आहे सध्या. सगळ्यात पहिलं हे माझं हळदीचं झाड. मुद्दामून सगळं झाडांना पाणी घातलेलं नाही, कारण त्यांना काहीतरी स्प्रे वगैरे केलं होतं वाटतं. तर आज संध्याकाळी पाणी घालायला चालणार आहे, तर संध्याकाळी घातलं जाईल. आणि ह्या कढीपत्ता आणलं तेव्हा सुरुवातीला त्याला 2-3च काय अशा फांद्या होत्या, आणि आता खूप छान असं ते ग्रो झालंय. म्हणजे रोजच्या रोज एक हे वापरता येतं. एवढी अशी हवा सुटली, कारण तुम्ही बघू शकता आता दुपारचे 2-2:30 वाजले दुपारचे. असं काहीच वातावरण झालेलं आहे. तर असं काहीच वातावरण बाहेर झालेलं आहे. तुम्हाला आता तुम्ही बघितलंच, असं वाटतं आत्ताच पाऊस येईल. तसंही पावसाचं सांगितलेलं आहे, पाऊस येऊ शकतो असं. पण असो, तर आता हे जे काही थोडंफार, एक मिनटं, आता हे तुम्हाला दाखवते मी वॉलपेपर. तर सॉरी, एवढा लावून झालेला आहे. आता ते दरवाजाच्या वरनं, म्हणजे ही जी भिंत आहे, तर ही पूर्ण कवर करायची आहे. आणि खरं तर तो याच्यासाठी मागवला होता की इथे तुम्हाला आठवत असेल, ह्या बोर्डच्या तिकडे बऱ्याच व्हिडिओमध्ये माझं दिसतं, गणपतीमध्ये तिथे डेकोरेशन करताना ते डबल टेप लावलं गेलं होतं. डबल सायडर जो काही टेप असतो तो, तर तो नंतरून इतका पॅक बसला होता की तो निघतच नव्हता. आणि काढताना ती भिंत खराब झाली होती, तर ते खूप घाण दिसायचं. ते असं प्रत्यक्षात सुद्धा डोळ्यांना चांगलं दिसत नव्हतं. तर तेवढ्या पुरता मी हा वॉलपेपर मागवला होता. पण लावून झाल्यानंतर सगळ्यांना इतका आवडतोय, बऱ्याच जणांनी सांगितलं की खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय. तर म्हटलं ते तेवढं चांगलं नाही दिसत, आपण पूर्ण भिंत ती कवर करूयात. तर हे मी आता मागवलं, म्हणजे ऑर्डर केलं होतं, आत्ताच रिसीव्ह झालेलं आहे. तर ते करते आता सगळ्यात आधी. साड्यांचा एवढा पसारा पडलेला आहे. खूप सारे ब्लाऊज शिवायचे आहेत, काही कट करून ठेवलेत मी. आणि पिको फॉल जे काही असतं, फॉलसुद्धा लावायचे बाकी आहेत. पण सगळ्यात आधी तुम्हाला मी साडी दाखवते. ह्या 2 साड्या, ही एक नेसून झालेली आहे, पण तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं, आता दाखवते पूर्ण ओपन करून. तर हे आधीच जे काही होतं, तर त्यातलं थोडं शिल्लक राहिलेलं आहे, पण तरी सुद्धा हे पुरलं नसतं, म्हणून हे थोडं, म्हणजे हे परत मी मागवले पण एकदा. तर आता हे पूर्ण लावायचं आहे मागे पाठीमध्ये. आणि साड्या, खरं तरी ह्या साड्या मला वाटतं मी लास्ट टाइम जेव्हा गावी गेली होती तेव्हा घेतल्या होत्या. 1-2 महिन्यांपेक्षा जास्त झालेला आहे, पण त्यांना ना फॉल लावून झालेला आहे ना, त्यांना पिको सुद्धा केलेलं नव्हतं. आता 2 दिवसापूर्वी लग्न होतं, आणि त्या लग्नाला ही साडी मला नेसायची होती. तर पटकन सकाळीच मी त्याला मशीनवर शिलाई मारून घेतली होती पिको करण्याऐवजी, कारण एका साईडला पिको करायला लागतं सध्या सगळ्या साड्यांना. तर इतकी छान क्वालिटी ही साडीची आहे, आणि नेसल्यानंतर पण खूप छान दिसते. याआधी सुद्धा मी शॉर्ट अपलोड केलेला आहे, तर बऱ्याच जणांनी बघितलं असेल मला वाटतं. खूप छान लुक आला होता तिचा. पूर्ण ओपन करून दाखवते मी. आणि खूप छान मला रिझनेबल प्राइसमध्ये हे साडी मिळाल्या होत्या दोघं, कारण मी गावी घेतले होते. ते बऱ्याचदा मी इकडे साड्या घेते, मला फारसं आता साड्यांमधलं आधीसारखं एवढं काही म्हणजे कळत नाही. घेते मी साड्या, पण मग म्हणजे असं बार्गेनिंग वगैरे जे काही असतं, तर ते मला जमत नाही. बऱ्याचदा मी खूप महागड्या साड्या घेऊन येते आणि साडी ॲव्हरेज असते, असं काहीतरी होतं. तर ही तिकडेच घेतली होती. आईचा खूप हट्ट होता की इथून 1-2 साडी घे म्हणून. बऱ्याच दिवसांच्या साड्याच घेत नाही, सारखे ड्रेसेस घेणं होत होतं. तर खूप छान असं बॉर्डरला ही डायमंडची लेस आहे. लेस नाही ॲक्च्युली, ते त्याला चिकटवलेले आहेत ते. आणि आता ही सध्या खूप ट्रेंड चाललंय आता हे डायमंडचं वगैरे. आणि बॉटल ग्रीन कलरची साडी आहे.
आणि टिश्यू टाईपमध्ये तिचा कपडा आहे. हा टिश्यूच आहे, त्या टाईपमध्ये तो कपडा आहे. आणि मध्ये सुद्धा हे असे पॅचेस आहेत ठिकठिकाणी. त्यानंतर एम्ब्रॉयडरी वर्क आहे याच्यावर पूर्ण. आणि पदराचा जो भाग आहे तर तो पूर्ण भरलेला आहे. आणि बाकीचा जो भाग आहे तर हा नेसता भाग आहे आपला, तो पूर्ण प्लेन आहे. आणि बाकीचा जो भाग आहे संपूर्ण तर त्याला अर्ध्यापासून खाली आहे लेस, तुम्हाला दिसत असेल. तर खूप छान क्वालिटी आहे ह्या साडीची. आणि हवेमुळे खूप जास्त आवाज येतोय, थोडं सिग्नल वगैरे नॉईस होते थोडं. तर खूप छान क्वालिटी आहे आणि नेसल्यानंतर सुद्धा खूप छान दिसत. ती बऱ्याच जणींना खूप आवडली आणि मलाही खूप आवडली. आता पटकन तिला फॉल वगैरे लावून तयार करायला लागणार आहे. आणि ह्या बॉक्समध्ये ती आली होती. तर ही सुद्धा पार्टी वेअरच आहे. आणि ही जी दुसरी घेतली मी तर ही सुद्धा पार्टी वेअर आहे. हिचे कापड खूप छान आहे आणि असं शिमर टाईप मध्ये हा कपडा आहे. आणि ड्युअल शेड मध्ये आहे, गोल्डन आणि काय म्हणतो, गोल्डन आणि थोडंसं पर्पल मध्ये, गोल्डन आणि पर्पल मिक्स असा तो शेड आहे. म्हणजे ऊन सावली कलर आपण म्हणतो तसं त्याचा शेड चेंज होतो. तर ही सुद्धा खूप सुंदर आहे. आणि ओपन करून दाखवते. आणि या साडीपेक्षा मला हिचं ब्लाऊज खूप जास्त आवडलं होतं, खास करून त्यासाठी मी साडी घेतली होती. तर संपूर्ण साडीमध्ये असे हे छोटे छोटे बुट्टी आहे, तुम्हाला दिसत असेल. तर पूर्ण बॉर्डरवर सुद्धा थ्रेडवर्क आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप छान आहे आणि खूप सॉफ्ट ही साडी आहे. जशी की ही थोडंसं असं म्हणजे काय म्हणतात आपण, फुगा तर नाही होत तिचा, खूप चापून चोपून बसते, पण ही थोडी अशी फुलते, जाड वाटते जरा. त्या मानाने ही आपल्या जे काही सिंथेटिक साड्या असतात जॉर्जेट वगैरे त्या टाईपमध्ये, आणि तशीच आहे. ही बघा एवढीशी त्याची हे होते. तर खूप सुंदर साडी आहे ही सुद्धा. आणि कलर खूप आवडला मला. हा साडीपेक्षा मला ब्लाऊज जास्त आवडलं का तर ते याच्यासाठी ह्या ब्लाऊजच्या स्लीव्ज आहेत, पूर्ण भरलेलं आहे. आणि म्हणूनच हे ब्लाऊज मला बाहेर टाकायचंय शिवायला. अशा पद्धतीने ही सगळी डिझाईन ब्लाऊजवर येणार आहे. तर 2 महिने झाले तरी माझं आता हे ब्लाऊज म्हणजे हे ब्लाऊज तर मी घरी शिवणार आहे, किंवा नाही जरी शिवलं तरी मी आत्ता जे ब्लाऊज घातलं होतं जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर ते सुद्धा त्या साडीवर जाते. त्यामुळे मी ब्लाऊजचं कापड मला हे तेवढं आवडलेलं नाही, खूप सिंपल त्यांनी दिलेले, म्हणून मी हे शिवणारच नाही, हे असंच ठेवते. आणि फॉल वगैरे अस्तर सगळं आणलेले, पण लावायचं मात्र मला जमत नाही सध्या तरी. बघूया आता केव्हा वेळ भेटलं ते. आणि प्रत्येक वेळेला आई मला म्हणते की साड्या तुझ्या छान असतात, पण तू किमती जास्त देऊन येते किंवा खूप महाग घेते साड्या. त्यासाठी ह्या वेळेस म्हटलं त्याच्याकडनं घेऊया. आणि खरंच साड्या मला म्हणजे खूप रिझनेबल वाटल्या प्राइसच्या मानाने. त्याला आता आधी झोपलेला आहे आणि तो उठायच्या आधी लावून घेते, नाहीतर मध्येच त्याची लोडगोड सुरू असते, मी लावतो म्हणून. आणि इतक्या जोरात हवा सुरू होती असं वाटत होतं, आणि वातावरण पण इतकं पाणी येण्यासारखं झालं होतं. पण 1-1.5 तासांपर्यंत काय तो गोंधळ घालायचा तो घातला देवाने, आणि नंतर परत शांत झाला. परत पुन्हा 4 नंतर ऊन झालं होतं, म्हणजे नॉर्मल वातावरण झालं होतं जसं रोजच्या रोज असतं तसं. आणि अजिबात पाऊस वगैरे काही आला नाही. तर त्यानंतर मग मी हे लावायला घेतलं तेव्हा शादी उठलाच होता. आणि त्याचं असं आहे की मला करू द्यात, पण हे थोडंसं काळजी घेऊन करण्याचं काम असतं. हळूहळू ते खाली ओढायला लागतं एकाच वेळेला. तर संपूर्ण त्याच्या मागचं स्टिकर आपल्याला काढायचं नसतं. आणि त्याचबरोबर ते प्रेस करून त्यात हवा घुसायला नको, असं बबल्स वगैरे राहायला नको, म्हणून खूप जास्त काळजी घ्यायला लागते. आणि वर उंच असल्यामुळे त्याला व्यवस्थित जमलं पण नसतं. तसं तर मी त्याला कुठेच नाही लावू दिलं, ते मीच लावलं संपूर्ण, पण त्याला हौस होते की मी करतो म्हणून. आणि त्यातल्या त्यात तो उठल्यावर मग काय टी व्ही तर कंटिन्यू सुरूच असतो. तो झोपतो तेवढाच काय तो टी व्ही बंद असतो. सध्या सुट्ट्या असल्यामुळे खूप जास्त टी व्हीचं प्रमाण वाढलं आहे बघायचं. आणि असं होतं मी त्याला रागवते की टी व्ही बंद कर, पण असं काहीतरी तो बघत असतो की मीही त्यात रमते. बऱ्याचदा मला कार्टूनसुद्धा त्याच्यासोबत कार्टूनमध्ये सुद्धा इंटरेस्ट यायला लागतो. आणि आत्ता मात्र त्याने हॉरर मूवी लावलं होतं, तर बघावं असं पण वाटत होतं आणि भीतीही वाटत होती. तर मधून मी त्याला बंद कर पटकन असं म्हणत होती, पण बघणं मात्र सोडत नव्हती. तर असं टी व्ही बघत हे असं कामाचं सगळं संपूर्ण झालं होतं. तुम्हाला दाखवता येतं फायनल रिझल्ट. तर संपूर्ण भिंत कवर झाल्यानंतर ते असं काहीसं दिसतंय. आणि आता दिवसा मी ही शूट घेते, त्यामुळे जरा
वेगळं वाटतं ते, पण रात्रीला खूप छान दिसतं आणि असं काहीसं त्याचं स्ट्रक्चर आहे. आपण ते कापडाने वरण पुसूसुद्धा शकतो एखाद्या वेळेस धूळ वगैरे बसली, घाण झालं तर नॉर्मल ओला कपडा करून कडक पिळून किंवा मग सुक्या कपड्याने स्पेशली आपण त्याला पुसू शकतो. आणि ह्या एवढ्या गोष्टीसाठी खरं तर तुम्हाला लावायचा होता. असं 2-3 ठिकाणी झालं होतं ह्या भिंतीवर आणि जिथे जिथे ते झालं होतं तर तेवढा भाग तसाच राहिला, थोडासा फुगलेला दिसतोय, पण लांबून अजिबात वाटत नाही. लांबून पूर्ण ते इक्वल एक सारखं दिसतं आणि खूप छान असं लुक आता हॉलला आलेला आहे. काहीतरी नवीन केल्यासारखं, खूप काहीतरी केल्यासारखं वाटतंय. तर छान वाटते. तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हे बघा, पलीकडच्या गॅलरी त्यांच्यासाठी जेवणाचं आहे, घर आहे, पाणी प्यायचं आहे आणि इथे फक्त चिमण्या येतात. पण तरीसुद्धा हे कबूतर तिकडे न जाता इकडे येतात ते कबूतरसुद्धा, आणि हे आले की चिमण्यांना घाबरून उडून जातात. आता हा यायच्या आधी 2-3 चिमण्या बसल्या होत्या आणि हा आल्यानंतर बिचारे उडून गेल्या. असं तसंही त्यांचं आता खाऊन झालेलं असेल. बऱ्याच वेळपासून बसल्या होत्या चिमण्या. आता यांना भूक भागवायची असेल कदाचित. तर खूप छान वाटतं आहे असं मला बघायला. त्यानंतर संध्याकाळी इथे आता स्वयंपाकाची तयारी चालली होती. सध्या सुट्ट्या असल्यामुळे रोजचा काही ना काही नवीन मेनू असतो आधीच्या आवडीचा स्पेशली. आणि मुलांना कसं असतं की असे थोडेसे स्पायसी किंवा हॉटेल टाईप असे ग्रेव्हीमध्ये अशाच भाज्या खूप आवडतात, मसालेदार. साध्या पालेभाज्या तर त्यांना खायला असंही खात नाही ते, तर आता कुठे खाणार आहे सुट्ट्यांमध्ये. तर आधीच्या आजची फरमाईश होती की राजमा चावल कर म्हणून. तर तेच मी करायला घेतलं आणि कांदे एवढे तिखट होते की एवढा मला त्रास होत होता की कांदे कट करून थोडा वेळ बसून घेतला. मग त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर राजमा मी काल रात्री भिजत टाकला होता आणि सकाळीच उकळून ठेवला होता. आता फक्त मला तडका द्यायचा होता, म्हणजे भाजी बनवायची होती ग्रेव्ही टाईप. तर त्यासाठी मी तेल घातलं आहे, जिरं घातलं आहे, थोडेफार जे काही बेसिक खडे मसाले असतात, तेजपत्ता, दालचिनी वगैरे, लवंग, तर ते मी घातलेलं आहे. त्यानंतर हिंग घालते आणि भरपूर असा बारीक कट केलेला कांदा जो की मी चॉपरमध्ये कट केला होता तर तो घातला होता. आणि त्यानंतर 2 ते 3 मध्यम आकाराचे टोमॅटो, त्यांचीसुद्धा मी बाजूला काय म्हणतात आपण प्युरी करून ठेवली आहे. आणि टोमॅटोमध्येच प्युरी बनवताना हिरव्या मिरच्या, लसूण असं मी एकत्र त्यातच वाटून घेतलं होतं. नाहीतर इतर वेळेला मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वेगळी पेस्ट बनवते, पण ह्या वेळेस उन्हाळा असल्यामुळे आलं तर मी आणतच नाही सहसा. आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या मी टोमॅटोमध्येच फिरवून घेतल्या होत्या. आणि आधीला तर राजमासोबत राईसच लागतं आणि असं घट्ट अशी ग्रेव्हीची भाजी त्याला आवडते. पण आहोंचं मात्र त्याच्या उलट हे थोडंसं पातळ त्यांना लागतं आणि कुठलीही भाजी असू देत त्यांना पोळीशिवाय अजिबात होत नाही. आणि खास करून तर ते डायरेक्टली कालच बनवतात. तर मला पोळ्याही बनवायच्या होत्या आणि राईसही लावायचं होतं मला. आणि आधीला म्हणजे मला काही चालतं, मला पोळी असली तरी ठीक, राईस असलं तरी ठीक, पण राईस आवडतं मला सुद्धा. पण मग आता दोघांसाठी वेगवेगळं बनवायचं होतं. आधीसाठी राईस लावायचा होता आणि भात, आणि त्यांच्यासाठी 2 पोळ्या मला बनवायच्या होत्या. आणि अशा काही भाज्या बनवलेल्या असल्या की आधीचं सारखं चालतं, मी सकाळी पण खाणार आहे बरं का, मी सकाळी पण खाणार आहे बरं का, थोडं एक्स्ट्रा कर मम्मी, असं सारखं तो मला सांगत होता. पण असं मी उद्या सकाळसाठी सुद्धा म्हणजे त्याला सांगितलेलं नाही, पण छोले भिजत घातले कारण त्याला अशा भाज्या खूप आवडतात. तर उद्या सकाळी ते बनवलं जाईल. तर मी हे आत्तापुरतंच बनवते. आणि तसंही आता उन्हाळा असल्यामुळे रात्रीची भाजीसुद्धा किंवा काही असते शिल्लक राहिलेलं तर सध्या मी खात नाही आहोत. जरी फ्रीजमध्ये ठेवलेलं असलं तरी आपल्याला उन्हाळ्यामुळे त्रास होऊ शकतो, किंवा मग मी उरेल एवढी बनवतच नाही आता सध्या. तर इथे आता कांदे आपले छान असे परतून घेते. आणि कांदे परतून झाल्यानंतर आता ही टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसणाची जी की प्युरी मी बनवून ठेवली होती तर ती मी त्यात ॲड करते. आणि आधीच्यासारखी लुडबुड चालली होती, कुठपर्यंत आलं, झालं का बनवून म्हणून. मला खूप भूक लागली. एरवी काही भाज्या बनवलेल्या असतात तर त्याला आग्रह करून जेवायला बसवावं लागतं, आणि असं काही असलं की तोच किचनमध्ये येतो लुडबुड करायला. तर टोमॅटो प्युरी घालून झाल्यानंतर मी त्यात थोडंसं मीठ घातलं होतं आणि झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत छान असं तेल सुटतं आपलं मसाल्यांना किंवा कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीला, तोपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेतलं. त्यानंतर आपले काही बेसिक मसाले, धने पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट, थोडंसं गरम मसाला घरातला, असं मी घातलं होतं. आणि त्याच्यानंतर मग जो काही स्पेशल मसाला असतो राजमासाठीचा तर तो ॲड केला होता. आणि त्यानंतर मग तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून घेतला आणि मग नंतर त्यात आपण शिजवून घेतलेला राजमा मी घातला होता. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.